चिपळूण लाईव्हमध्ये आपलं परत एकदा सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की आता महानगरपालिकेच्या नगरपंचायतच्या इलेक्शन येऊ घातलेले आहेत आणि हे इलेक्शन आल्यानंतर अनेक लोकांना म्हणजे अनेक इच्छुक चेहरे समोर आले, मग नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी, आणि त्याच्यामध्ये अनेक चेहरे असे आहेत की जनतेमध्ये स्वतःला समर्पित केलेले आहेत, अनेक कार्याच्या माध्यमातून जनतेमध्ये आहेत, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेमध्ये आहेत। त्यानंतर व्यक्तिगत एक आपली ओळख किंवा व्यक्तिगत कार्याच्या माध्यमातून प्रत्येक घरात त्यांचं काही ना काही काम झालेलं आहे। असेही काही चेहरे आहेत, काही नवखे चेहरे आहेत, त्यांना पण स्वप्न आहेत की आम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भेटावी। आणि आता काही कालांतरानंतर एक राजकीय भूमिका महाराष्ट्राची बदलली, एका पक्षाचे दोन तुकडे झाले आणि आज ते त्याची व्यक्तिगत त्या सर्व गोष्टीची कसोटी हे लागणार आहे, कारण हे इलेक्शन आहे ते व्यक्तिगत इलेक्शन म्हणून ओळखलं जातं। डोर टू डोर जे काही कामं केलेली असतात ते उमेदवार या इलेक्शन मध्ये असतात आणि त्याच्यामुळे अनेक असे उमेदवारही आहेत की ते नवीन नावारूपाला येत आहेत, पण काय उमेदवार आहेत ते त्याच्यामध्ये तरबेज आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे अभ्यास आहेत, वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत। काही तर लोक नगरपालिका, त्यानंतर विधानसभा, खासदारकीचे पण उमेदवार आहेत। अशा प्रकारचे अनेक उमेदवार आपल्या समोर येणार आहेत। तर आजपासून आपण प्राथमिक दृष्ट्या उमेदवार जे आपल्याला नाव समोर येत आहेत त्यापैकी एक नाव आहे ज्यांना लोक जाणता राजा म्हणून पदवी दिलेली आहे। मग ती जाणता राजाची भूमिका काय आहे आणि त्यांचं बाळपणापासून आतापर्यंत सामाजिक कार्यापर्यंत त्यांचा एक प्रवास असतो, तो प्रवास दाखवण्याचा प्रथम आपण सर्वच जे नगराध्यक्ष पदाचे किंवा नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्यापर्यंत जाणार आहोत आणि जनतेला त्यांची जे सामाजिक कार्यापर्यंतची जी काही भूमिका आहे बालपणापासून ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे की आपले चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम, चिपळूणचे माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम आणि माजी नगरसेवक रमेशभाई कदम परत एकदा चिपळूणच्या शहराच्या राजकारणात रणगणात उतरणार आहेत। तर जाणून घेऊया आपण त्यांचा प्रवास कसा होता, सामाजिक कार्यापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास कसा होता, समाजामध्ये एकरूप ते कसे झाले, सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली। तर चला आपण जाऊया रमेशभाई कदम यांच्याकडे। रमेशभाई, चिपळूण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। भाई, आपण सुरुवातीच्या काळात कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरू केला, त्यानंतर दुसरा नगरसेवक, त्यानंतर नगराध्यक्षपद, त्यानंतर शरद पवार साहेबांनी एक भूमिका घेतली राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण करण्याची। त्या भूमिकेला इथे काँग्रेस असताना त्या संगती तुम्ही गेलात, त्या संगती गेल्यानंतर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं एक बीज रोवलं आणि त्याचा वटवृक्ष केला। त्यानंतर दुसरी भूमिका अशी होती की नाना जोशी माटेशेठचं इलेक्शन होतं, त्या इलेक्शन मध्ये काय प्रमुख भूमिका तुमची होती आणि बालपणापासून आतापर्यंत जो सामाजिक कार्याचा प्रवास आहे, ती आवड तुम्हाला सामाजिक कार्याची कशी निर्माण झाली, तर त्याबद्दल थोडीशी आपली व्यक्तिगत माहिती आहे। आधी मुळात मी क्रीडा क्षेत्रातला कार्यकर्ता आहे। महाविद्यालयीन शिक्षण किंवा प्राथमिक याच्यामधल्या शिक्षणामध्ये मी अनेक कबड्डी किंवा हुतुतू संघामध्ये भाग घ्यायचा, अनेक प्रकारच्या कबड्डीच्या स्पर्धा त्या चिपळूणमध्ये भरवायचा आणि त्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून सार्वजनिक कामाची त्यानिमित्तानं आवड निर्माण झाली। आणि 1974ला जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलो त्यावेळेला जनमानसामध्ये आपल्याला काय स्थान आहे
हे आजमावण्यासाठी नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीला मी सामोरं गेलो. त्यावेळेला देखील नगरपालिकेच्या निवडणुका या सार्वत्रिक निवडणूक होत्या, म्हणजे जनतेमधनं नगराध्यक्ष निवडायचा अशा पद्धतीचं त्यावेळेला पहिलं धोरण शासनानं या महाराष्ट्रामध्ये राबवलं. आणि त्यावेळी तत्कालिक नगराध्यक्ष म्हणून आमचे जे उमेदवार होते ते कैलासवासी श्रावणशेठ दरे होते. आणि त्यावेळेला नगरपालिकेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः त्यावेळेला मला जे जास्त सहकार्य मिळालं ते आदरणीय श्रावणशेठ दरेंचं मिळालं. माजी शिक्षण सभापती कैलासवासी माजी खासदार सन्माननीय गोविंदराव निकम साहेबांचं मिळालं. माजी सभापती भाऊसाहेब महाडिक यांचं मिळालं. कारण माझं घराणं हे राजकीय क्षेत्राचं घराणं नव्हे. माझे वडील होते, ते वडील पोलीस खात्यामध्ये CID डिपार्टमेंटला होते. त्याच्यामध्ये त्यांनी शॉर्टहँड हा कोर्स पूर्ण केला. आणि मग ज्या वेळेला मोठमोठ्या नेत्यांची स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी भाषणं व्हायची ती भाषणं पोलीस खात्याच्या मार्फत लिहून घेण्याचं काम शॉर्टहँडमध्ये हे वडील माझे त्या ठिकाणी करायचे. आणि गांधीजी ज्यावेळेला गांधी चौकामध्ये आले होते त्यावेळेला त्यांचं भाषण देखील माझ्या वडिलांनी त्याला लिहून घेतलेलं होतं. आणि त्यांनी मी राजकारणात पडू नये अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि म्हणून मला ज्यावेळेला उमेदवारी लढवण्याचा विषय आला त्यावेळेला भाऊसाहेब महाडिक आणि गोविंदराव निकम साहेबांनी आग्रह धरला, परंतु वडील परवानगी देईनात. आणि म्हणून मग त्यांनी 7-8 दिवस प्रयत्न केल्यानंतर मला त्यांनी बोलवून घेतलं. आणि त्यांनी मला एक सल्ला दिला की आज तू या क्षेत्रामध्ये जातोयस, आमचं हे क्षेत्र नव्हे तर जातोयस तर एखाद्याचं चांगलं काम केलं नाही तरी चालेल, पण कुणाचं वाईट काम करू नको अशा पर्यंतचा कानमंत्र वडिलांनी दिला. आणि मला निवडणुकीला त्या ठिकाणी लढण्याची संधी दिली. आणि तिथपासून जो माझा राजकीय प्रवास जो सुरू झाला तो नगरपालिकेच्या माध्यमातून झाला. आणि माझ्या आयुष्यामध्ये काही विशिष्ट क्षेत्र निवडली. सगळ्या क्षेत्रामध्ये मी सहभाग घेतला नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये मी भाग घेतला नाही. या ठिकाणी DBJ कॉलेजची संस्था होती, अनेक शाळांच्या संस्था होत्या, लोटिसमासारखं एक जुनं वाचनालय होतं, अर्बन बँकेसारखं एक बँकेचं माध्यम होतं. परंतु त्या ठिकाणी आपण सगळ्याच ठिकाणी जागा अडकवायच्या अशा पद्धतीचं धोरण न अवलंबता फक्त नगरपालिका आणि विधानसभा या 2 क्षेत्रामध्ये आपण काम करायचं अशा पद्धतीचं धोरण आपण त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्र याच्या व्यतिरिक्त आपण कुठच्याही निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरे गेलो नाही. आणि मग त्यावेळेला काम करताना आपण एकच केलं की समोरचा माणूस कुठच्या जातीचा आहे, कुठच्या पक्षाचा आहे, कुठच्या धोरणानं वागतोय हे न पाहता आलेला माणूस हा आपल्याला कुठच्या तरी कामासाठी येतोय. आणि म्हणून त्याचं काम हे स्वतः जातीनं त्या ठिकाणी करायचं अशा पद्धतीचा 1974 सालापासून मी सुरुवात केली. आणि 74 सालापासून सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणचे अनेक लोक माझ्याकडे कामासाठी यायचे. असते असते ही व्याप्ती वाढत गेली. मग शहरापासून ती व्याप्ती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. मग ग्रामीण भागातले लोक माझ्याकडे यायला लागले. मग कुणाचं रेशन कार्डाचं काम असेल, कुणाचं ॲडमिशनचं काम असेल, कुणाचं पोलीस खात्यामध्ये काम असेल, कुणाचं प्रांत ऑफिसला असेल, कुणाचं तहसीलदार ऑफिसला असेल, अशी विविध कामं घेऊन, कुणाचा अपघात झाला असेल, कुणाला वैद्यकीय मदत पाहिजे असेल, त्या विविध कामासाठी माझ्याकडे लोक यायला सुरुवात झाली. आणि हे खरं माझं राजकारणातलं किंवा सामाजिक क्षेत्रातलं एक फाउंडेशन त्या निमित्तानं असते तयार होत गेलं. आणि मग सर्व पक्षातले लोक मला विशिष्ट पक्षाचा माणूस म्हणून मानत नाहीत, आजही मानत नाहीत. का तर माझ्याकडे येणाऱ्या माणसाला मी कधी पक्ष विचारलाच नाही. आणि त्या माध्यमातून आपण लोकांची कामं केली. आणि करत करत मला ह्या खुर्चीपर्यंत पोहोचायचं असा कधी दृष्टिकोन ठेवला नाही. फक्त आपल्याला काम करायचा हा दृष्टिकोन ठेवला. आणि मग काम करणाऱ्या माणसाला या संध्या आपोआप येत जातात. आणि त्या माध्यमातून मग मी नगरसेवकाचा नगराध्यक्ष झालो. नगराध्यक्ष सुमारे 9.5-10 वर्ष मी या नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून काम केलं. अनेक विकासाची कामं त्या माध्यमातून केली. आणि दुसरं असं की नागरिक जो यायचा नगराध्यक्ष असताना, जो नागरिक यायचा किंवा नगरसेवक असताना मी वेळ द्यायचा. मी सकाळी काही वेळेला 11 वाजता जायचा, काही वेळेला 2-2:30 वाजता जेवायला यायचा, परत संध्याकाळी जायचा. काही वेळेला मी संध्याकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नगरपालिकेत लोकांची अडीअडचणी सोडवायला बसायचा. आणि मग माझ्याकडे येणारा जो प्रत्येक नागरिक आहे मग तो निंद्या प्रकारचा, मग कोणाचं नळाला पाणी येत नसेल, कोणाच्या गटार चोकत झाला असेल, कोणाच्या लाईट लागत नसेल,
कुणाची अन्य काही कौटुंबिक अडचणी असतील ती कामं नगरपालिकेमध्ये घेऊन येतात, ती कामं मी प्रामुख्यानं त्या ठिकाणी करत आलो आणि मग ती व्याप्ती माझी त्या दृष्टीनं वाढत घेऊन एक चांगल्या प्रकारचं लोकमत हे असल्याचे तयार व्हायला लागलं. कामं केली की लोकमत आपोआप तयार होतं. त्यामुळं मी परत जवळजवळ 30-35 वर्ष नगरपालिकेमध्ये चिपळूणमधल्या विविध प्रभागामधनं निवडणूक लढवली आणि विविध प्रभागामध्ये मला कधीही नगरपालिकेमध्ये निवडून येण्यासाठी कुठं अपयश आलं नाही. त्या लोकांनी मला चांगल्या प्रकारचं न्याय दिला आणि असंच काम मी करत गेलो. नंतर मग आमदारकीची संधी आली. आमदारकीची संधी आल्यानंतर सुद्धा तालुक्यामध्ये मी जवळजवळ 116 कोटीची कामं ही विविध प्रकारे आजही लोक त्या कामं केल्याचे नाव करतात. नगरपालिकेचे जी 30-35 वर्षामध्ये निर्णय प्रकल्प आणले. कैलासवासी श्रावणशेठ असताना आम्ही श्रावणशेठच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये अनेक योजना आणल्या. पण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र श्रावणशेठच्याच कारकिर्दीमध्ये झालं. भाजी मंडई किंवा मटन मार्केट ह्या इमारती त्या ठिकाणी श्रावणशेठच्या कारकिर्दीमध्ये झाल्या. आंबेडकर वाचनालय होतं ते त्याला प्राथमिक म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर आम्ही रेस्ट हाऊस या ठिकाणी बांधलं होतं, ते रेस्ट हाऊस सुद्धा त्या ठिकाणी आलं. आणि अशा प्रकारे विविध कामं एक श्रावणशेठच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत होतो. आणि पहिला नगराध्यक्ष जो 87 साली झालो त्याला बेसिक कारण कुठचं असेल तर कैलासवासी श्रावणशेठ त्यांनी मला कामाचे एकंदरीत स्वरूप बघितल्यानंतर त्यांनी मला त्या ठिकाणी नगराध्यक्ष होण्याची संधी दिली. आणि मग जवळजवळ 9.5 वर्ष मी त्या नगरीचा नगराध्यक्ष म्हणून काम केलं. चिपळूण शहरामध्ये अजून काही जो कचरा होता तो कुठे रस्त्याच्या बाजूला टाकला जायचा किंवा पवनतलासारख्या मैदानामध्ये जी सकल भाग होती त्याच्यामध्ये टाकला जायचा. पण त्यावेळेला लोक काही विरोध करत नव्हते. परंतु ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की हा कचरा अन्यत्र न टाकता तो कुठेतरी त्याचा डम्पिंग ग्राउंड केलं पाहिजे आणि हे डम्पिंग ग्राउंड करण्याचा प्रस्ताव ज्यावेळेला आम्ही तयार केला त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक लोकांनी विरोध केला. माझ्या चौकशाही त्या ठिकाणी सुरू केल्या. काय महाराष्ट्र शासनाच्या मार्फत देखील चौकशी लागली होती. त्या ह्याच्यामध्ये आम्ही कोर्ट बराचसा त्रास पण त्यावेळेला झाला आणि त्या ह्याच्यामधून आम्ही काही कुठेही भ्रष्टाचार झालेला नव्हता, पण भ्रष्टाचाराची ओरड मात्र लोक करत होते. पण ज्या वेळेला हा डम्पिंग ग्राउंडचा प्रकल्प पूर्ण झाला तो जवळजवळ ठाण्यापासून तो गोव्यापर्यंत पहिला डम्पिंग ग्राउंडचा प्रस्ताव मंजूर झाला तो चिपळूण नगर परिषद झाला. आणि त्यामुळं आज शहरामध्ये कुठेही कचरा आपल्याला बघायला मिळत नाही. लोक गाडी आमची घरोघर जाते, कचरा कलेक्ट करते, त्याच्यावर नगरपालिकेच्या माध्यमातून प्रोसेस होतो आणि चांगल्या प्रकारचा कचरा प्रकल्प आज अद्यापपर्यंत त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यामुळं रोगमुक्त शहर अशा पद्धतीने ज्याला कचऱ्याचं साम्राज्य असतं त्याला अल्टिमेटली त्या ठिकाणी रोगराई चालू होते. परंतु आता कचरा बाजूला गेल्यामुळं या ठिकाणी रोगाचं प्रमाण कमी झालं, आजाराचं प्रमाण कमी झालं. अशा प्रकारचा तो एक प्रकल्प झाला. आणि आता आपण या याच्यामध्ये आपल्याला पाहिलं असेल की आता ग्रॅव्हिटीची पाणी योजना की ज्यावेळेला मी आमदार असताना काही 8 गावांना मी ग्रॅव्हिटीची प्रायव्हेट योजना कोयनेचं पाणी ज्याला आणलं त्यावेळेला ज्या शहरामध्ये मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय त्या शहराच्या लोकांना देखील शुद्ध पाणी मिळायला पाहिजे. कारण जे पाणी आज आपण पितोय हे पाणी वाशिष्ठी नदीमधनं लिफ्ट करून पितो आणि त्याचं 5-6 ठिकाणी आपण लिफ्टिंग करतोय. ते खिरडीतून लिफ्ट करतोय, ते खिरडीच्या टाकीवर तिथून करतोय, ते महाविद्यालयाच्या जवळ टाकी आहे तिथे, तिथून परत खिंडीच्या टाकीमध्ये जाते, तिथून परत खिंडीतल्या दुसऱ्या कांगणेवाडीच्या टाकीसाठी त्या ठिकाणी हे होते. असं 4-5 ठिकाणी त्याचं जे लिफ्टिंग घोळकोडला लिफ्टिंग आहे. अशा पद्धतीनं 4-5 ठिकाणी लिफ्टिंग केल्यामुळं विजेचं बिल हे नागरिकांना किंवा पर्यायानं नगरपालिकेला त्या ठिकाणी भरावं लागतं. आणि मग ते भरत असताना त्याचा जो खर्च आहे हा खर्च नगरपालिकेला परवडण्यासाठी विकास कामाचा पैसा हा लाईट बिलाच्या माध्यमातून जातोय. आणि म्हणून आपण काय केलं की ग्रॅव्हिटीची पाणी योजनेमुळं जरी उद्या भविष्यामध्ये जरी 20 मजली इमारत झाली तरी ग्रॅव्हिटीनं पाणी 20 मजल्यावर जाऊ शकेल. कारण जे पाणी आपण मंजूर करून घेतले कोळकेवाडी डॅममधनं ते चिपळूण शहराच्या उंचीपासून जवळजवळ 45 मीटर उंचीवर आहे. त्यामुळं 45 मीटर इतकी उंचीची इमारत जरी उभी राहिली तरी त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीनं पाणी जायला काही अडचण येणार नाही. आणि ते पाणी डायरेक्ट कोयना डॅमचं असल्यामुळं त्याला कुठेही मध्ये प्रदूषण नाही. आज जे पाणी येत आहे ते खिरडीचं प्रदूषण आहे, खडकोलीचं प्रदूषण आहे, पोपीचा जी कॉलनी आहे ते कॉलनीमधलं सगळं पाणी जातं ते त्याच नदीला जाते आणि तेच पाणी पुढे येते आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागते.
बोरकोटमधलं जे पाणी आहे ते मजूर पाण्याला सामोरं जावं लागतं आणि भरती ओढीचं पाणी येते त्या भरती ओढीचं पाणी हे पर्यायानं त्या ठिकाणी लिफ्ट करावं लागतं आणि अशा पद्धतीनं जे पाणी लोकांना जे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे ते शुद्ध पाणी मिळत नाही म्हणून ती ग्रॅव्हिटीची पाणी योजना पूर्णपणे मंजूर करून घेतली. शासनाचा ॲग्रीमेंट झाला. फक्त आता जे बाकी होतं ते फक्त त्या ठिकाणी त्याची पाईपलाईन शहरामध्ये जी पूर्वीची टाकलेली आहे ती त्या प्रेशरला ग्रॅव्हिटीच्या पाण्याच्या प्रेशरला झेपणार नाही. त्या बऱ्याच ठिकाणी फुटल्या जातील आणि मग एकदा पाणी योजना झाल्यानंतर पुन्हा शासन त्याला पैसे देणार नाही. म्हणून MGPनं असं सांगितलं की बा त्या ठिकाणी तुम्ही ही ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेला शहरातल्या लाईन बदलल्याशिवाय आपल्याला हे करणं सोयीचं नाही. आणि त्याच दरम्यानमध्ये आमच्या हातातून सत्ता गेली आणि मग नागरिकांनी दुसऱ्या पक्षाच्या हातामध्ये सत्ता दिली. पण आज जवळजवळ 8-9 वर्ष झाली पण 9 वर्षात ती पाणी योजना पूर्ण झालेली नाही काय. आणि म्हणून ती योजना आपल्याला आता भविष्य काळामध्ये तातडीनं पूर्ण करायची आहे की जेणेकरून लोकांना चांगल्या प्रकारचं पाणी त्या ठिकाणी मिळेल. आणि अशा पद्धतीनं हा जो प्रवास आहे हा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. आणि मग आपल्याला दुसरं असं करायचं की काही नागरी सुविधा आहेत. केवळ रस्ते केले केवळ गटारं बांधली म्हणजे नाही तर नागरिकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला देखील गांभीर्यानं हात घालायची गरज आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आपण विचार केला काय तर आज रेड लाईन ब्ल्यू लाईनचा जो प्रकार आपण म्हणतोय हा रेड लाईन ब्ल्यू लाईनचा प्रस्ताव एज्युकेशनने नगरपालिकेकडे पाठवला होता. नगरपालिकेनं खरा म्हणजे तो प्रस्ताव फेटायला पाहिजे होता. कारण शहरामध्ये जे पाणी भरतं हे शहराचं पाणी काय आज भरत नाही. पूर्वापार शहरामध्ये पाणी भरत आलंय आणि तो त्या पुराचा लोकांना सवय आहे. 2021चा जो पूर होता किंवा 2005चा जो पूर होता याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा पूर 2 दिवसामध्ये एवढा पाऊस पडला की जो वर्षाला आपल्याकडे जो पाऊस पडतो तो वर्षाचा पाऊस 2 दिवसामध्ये पडला. आणि त्यामुळं जे खेड आणि हा पाऊस केवळ चिपळूणमध्ये पडला नाही तो खेडमध्ये झाला महाडमध्ये झाला महाडमध्ये पूर आला खेडमध्ये पूर आला. आणि खेडचं जगबुडीचं पाणी जे दाबोला मिळतं त्या पाण्यानं चिपळूणच्या पाण्याला वाट करून दिली नाही. म्हणून पर्यायानं पाणी तिथं डम झालं आणि मग इकडे जो पाऊस पडत होता ते पाणी संपूर्ण शहरामध्ये काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये भरलं आणि लोकांना त्या ठिकाणी त्या सर्व नुकसानीला सामोरं जावं लागलं. याचा अर्थ असा नव्हे की हे पाणी सातत्यानं भरतं काय. हे कधीतरी 100 वर्षानं 150 वर्षानं कधीतरी अशा पद्धतीची आपत्ती येते. त्याच्यासाठी शहराचा विकास थांबवण्याची काही गरज नाही. का विकास होतच राहायला पाहिजे त्याच्यावर पर्याय निघत असेल. पण आता जो त्यांनी काढलाय काय त्याच्यामध्ये काय केलंय की ज्या ठिकाणी जुने एमले असतील ते दुरुस्त करायचे झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम करता येईल. फक्त 12 फूट खाली स्टील ठेवायचं आहे आणि स्टीलवरती इमारत बांधायची. आता ते झालं मग बाजूला मोकळा प्लॉट आहे की त्याच्यामध्ये काय बांधकाम नाही तर त्याच्यात तुम्हाला बांधकाम करता येणार नाही. आणि शेजारच्या बांधकामावर तुम्ही 12 फूट हाईट ठेवून बांधकामाला परमिशन देत आहे मग मोकळ्या प्लॉटवर तुम्हाला याला अडचण काय. म्हणजे अशा पद्धतीचे जे धोरणं आहेत याला नगरपालिकेच्या तिथले ट्रस्टी जे आपण नागरिकांनी निवडून दिले यांचं लक्ष असलं पाहिजे की बा शासनाच्या कुठच्या प्रस्तावाला विरोध करायचा शासनाला कुठच्या प्रस्तावाला मान्यता द्यायची अशा पद्धतीचं ते धोरण असलं पाहिजे. आज कचरा प्रकल्प आपला चालू आहे. स्वच्छता कर जो 2% आकारला जातो हा 2% कर हा सर्व शहरातल्या राहणाऱ्या नागरिकांवर आकारला. परंतु याच्यामध्ये काही वाड्या अशा आहेत काही घरं अशी आहेत की ज्या ठिकाणी नगरपालिका ही सुविधा पोचवत नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर आमच्या समोरची बौद्धवाडी आमच्या समोरच्या बौद्धवाडीमध्ये गाडी जात नाही त्या लोकांना आपल्या कचऱ्याची विल्हेवाट आपल्याच कंपाऊंडमध्ये कुठेतरी स्वतः करावी लागते. मग त्यांना तुम्ही स्वच्छता कर का लावलात. ज्यांच्याकडे गाडी जाते ज्यांच्याकडनं गाडीनं कचरा उचलला जाते तिथून कर्मचारी कचरा उचलून घेऊन जात आहेत त्या ठिकाणी स्वच्छता कर लागलं. आणि ज्यांना काहीही त्यांना आपण सुविधा देत नाही ते स्वतःचं काम स्वतः करतायत अशा लोकांकडनं जो स्वच्छता कराचा जो रक्कम घेतली जाते ही अन्यायकारक आहे. हे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं जे निवडून केले आहेत त्यांनी ही कामं प्रामुख्याने करायची असतात की लोकांचं आर्थिक नुकसान कुठं होणार नाही इकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं कामकाज हे आपल्याला शहरामध्ये करायला पाहिजे. आणि म्हणून माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. आधीच माझी 100% मानसिकता झाली नाही. परंतु काही लोकांनी ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही राजकीय माझे कार्यकर्ते आहेत ते मला म्हणतील माझ्या प्रेमाखातर की तुम्ही निवडणूक लढा. परंतु ज्यांना शहराची काळजी आहे ज्यांना शहराबद्दल काही प्रेम वाटतं
असे ज्यांचा पक्ष राजकीय क्षेत्राशी संबंध नसणाऱ्या लोकांनी मला विनंती केली की भाई व तुम्ही जवळजवळ 30-35 वर्ष नगरपालिकेमध्ये काम केलं आहे, 9-9.5 वर्ष तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे, तर तुमचा अनुभवाचा आज शहराला गरज आहे. शहरामध्ये जी परिस्थिती या 8-9 वर्षामध्ये झाली, ही परिस्थिती जर पुन्हा आपल्याला व्यवस्थित करायची असेल तर तुमच्यासारखा अनुभवी माणूस त्या ठिकाणी येण्याची गरज आहे. आणि म्हणून मी असा विचार केला की जर नागरिकांची इच्छा असेल तर सार्वजनिक कार्यकर्ता हा शेवटी नागरिकांसाठी असतो. त्याला नागरिक आपल्याला विनंती करतात, त्या नागरिक आपल्याला आदेश सोडतात, त्याला नागरिकांना योग्य प्रकारचा मान हा दिला पाहिजे. आणि म्हणून मी निर्णय घेतला की या ठिकाणी जर ओपनचं आरक्षण पडलं तर निवडणुकीला सामोरं जायचं नागरिकांसाठी काय. आणि ज्या लोकांनी मागच्या इलेक्शनला जो अपप्रचार केला होता की बाई भ्रष्टाचार आहे, भाई पैसे खाल्ले, माझी संपत्ती जगाच्या जनतेचे जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. मी पैसे कमवले, मी पैसे घालवले काय, हे लोकांना सगळ्यांना माहिती झालेलं आहे. त्यामुळे लोकांना परत हा सूर आला की पुन्हा वाहिनी नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून लोकांच्या मागणीसाठी, लोकांच्या इच्छेनुसार आपण त्या ठिकाणी नगरपालिका लढवण्याचा त्या ठिकाणी विचार केला. आणि म्हणून विकासाच्या माध्यमातून जे आज नागरिकांची जी कामं होत आहेत, प्रशासनावर जो अंकुश राहायला पाहिजे तो अंकुश नाही. प्रशासन आपल्या मदतीनं त्या ठिकाणी काम करतोय. एखाद्या नागरिकाला जवळजवळ 5-5, 10-10 वेळा खेपा मारावं लागतात. एका ठिकाणचा कचरा असेल तो कचरा त्या ठिकाणी फोन केल्याशिवाय उचलला जात नाही. हे सगळं त्या ठिकाणच्या नागरिकांनी ही कामं ही केली पाहिजे. आणि मग आज समजा इथे एखाद्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली, तर डिलिव्हरी झाली किंवा एखादी घरी झाली, तर त्या ठिकाणी तो जोपर्यंत नगरपालिकेमध्ये जात नाही तोपर्यंत त्या बाळाची नोंद त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे नगरपालिकेमध्ये जी हॉस्पिटल, मॅटर्निटी हॉस्पिटल आहे, त्या मॅटर्निटी हॉस्पिटलने त्या ठिकाणी ज्या हॉस्पिटलला जी डिलिव्हरी होते, मग ती ग्रामीण भागातली होऊ देत त्या शहरी भागातली होऊ देत, त्याची नोंद घालण्यासाठी नगरपालिकेकडे परस्पर प्रस्ताव पाठवला पाहिजे. नातेवाईकांनी देण्याची वाट त्या हॉस्पिटलने बघता नाही, हे नगरपालिकेने त्यांच्यावर कंपल्शन केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे जे काही धोरणात्मक काही निर्णय आहेत, हे निर्णय आपल्याला भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी राबवायचे आहेत. भविष्य काळामध्ये नागरिकांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी जी काय सुविधा करायची आहे, आज बाळासाहेब ठाकरेंसारखं त्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून सगळ्यांच्या हृदयामध्ये बसते. त्यांचं नाव मी कुठच्या इमारतीला बसतोय, ती 30 वर्षापूर्वीची जुनी इमारत जी आता पडायला झाली त्यांना बाळासाहेबांचं नाव होतं. हा बाळासाहेबांचा सन्मान करण्यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान आहे. आणि म्हणून त्यांचं नाव, त्यांचं ज्या पद्धतीचं कार्य आहे, योगदान आहे, अशाच एका प्रकल्पाला भविष्य काळामध्ये दिलं पाहिजे. आणि ते देण्याचं काम नगराध्यक्ष म्हणून मला जेव्हा लोक निवडून देतील त्यावेळेला मी ते निश्चितपणे त्यांचा आदर ठेवून त्यांना एक प्रकारचा सन्मान त्या निमित्तानं मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. कारण त्यांचं योगदान जे महाराष्ट्रासाठी आहे, ज्यांचं योगदान सामाजिक क्षेत्रामध्ये मराठी माणसाला न्याय देण्याचं आहे, त्या माध्यमातून त्यांचा योग्य तो सन्मान त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. अशी बरीचशी जी कामं आहेत. आणि लोकांना एक विश्वास आहे की बा भाईंकडे गेल्यानंतर मग तो सामान्य कार्यकर्ता असू दे, सामान्य शेतकरी असू दे, त्याचा रात्री फोन येऊ दे, त्याचा अपरात्री फोन येऊ दे, त्याच्या फोनला योग्य प्रकारचं दिशा देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो, त्याचा न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून आपल्याला उद्याच्या निवडणुकीला आपल्याला त्या माध्यमातून सामोरं जाण्याचा विचार केला आहे. आणि मला खात्री आहे जर मी काय 40 वर्षामध्ये जे पेरलेलं आहे हे खरोखरच जनतेच्या हृदयामध्ये जर उगवलं असेल तर जनता मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी देईल. पण जनतेला जर ते उगवलं नसेल तर लोकांनी मला निवडून दिलं नाही तर मला काय त्याच्याबद्दल हरकत नाही, मला त्याचं वाईट वाटणार नाही. कारण शेवटी हा जनतेच्या दरबारातला न्याय आहे, तो जनतेने घ्यायचा आहे. मला काय कुठच्या कारणासाठी काळ द्यायचं नाही. आणि मी काय कधी पैसे खर्च करणार नाही, कारण मी त्याच्या वाममार्गाने पैसे बोलत नाही. आज कोण म्हणते मी 10 कोटी करेन, कोण म्हणते 6 कोटी करेन. ज्यावेळेला 10 कोटी 6 कोटी खर्च करणार आहेत त्यावेळेला मोठे पैसे कमवण्यासाठी हे येणार आहे. अशा पद्धतीचे लोक म्हणतात, मी नाही म्हणत आहे, समजलं. परंतु तशा पद्धतीनं जो लोक न्याय देतील, निर्णय देतील, तो निर्णय मी शिरसावंत मानणारा कार्यकर्ता आहे. आपण पाहिलं की अनेक राजकीय कारकिर्दीमध्ये असताना, लोकप्रतिनिधी असताना, नगराध्यक्ष असताना अनेक बाबी पूर्णत्व नेल्या, त्यानंतर अनेक बाबी अपुऱ्या राहिल्या, ते पूर्ण करण्याची इच्छा आहे. भाई, तुमचं बालपण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण कुठे झालं?
मी माझं पहिलं शिक्षण जे झालं ते माझ्या आजोळी ओळी गावाला झालं. त्याच्यानंतर मी आमच्या गावी केरळला आलो आणि बाकी नंतर मग प्राथमिक राहिलेलं शिक्षण म्हणजे 5वीपासूनचं जे शिक्षण आहे ते युनायटेड हायस्कूलला झालं. ते SCC म्हणजे जवळजवळ 9वीपर्यंत झालं. 10वीला मी एकदा श्रीराम हायस्कूलला पण 1 वर्ष गेलो होतो. त्याच्यानंतर परत मग DBJ कॉलेज आणि या ठिकाणी पुढे झालं. आई एक अनायशी वैद्यकीय क्षेत्रामधलं तुम्ही विषय केलात, वैद्यकीय मदत म्हणजे ते सिद्धिविनायक ट्रस्टचं बाईचं एवढं मोठं एक संबंध आहे की अनेक लोकांना त्याच्या माध्यमातून तुम्ही बाई वैद्यकीय मदत दिलेली आहे. त्यानंतर विविध शासनाचे स्कीम मधून पण लोकांना मदत दिलेली आहे. तो जो कार्य आहे बाई तो कुठपर्यंत आणि कितपर्यंत केलात? कसं आहे की वैद्यकीय सेवा एवढी महाग झालेली आहे की सामान्य माणसाला ती परवडणार. आता शासनाच्या विविध योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून शासन पातळीवरच्या योजना त्यांना मिळतात. परंतु या बऱ्याचशा योजनांची सर्वसामान्य माणसाला माहिती पण नाही. मग असे काही जे लोक माझ्याकडे येतात त्यांना ते योग्य प्रकारची मदत मिळवून देण्याचं काम आजही मी करतो. तर सिद्धिविनायक हा एकच ट्रस्ट नाही, मुस्लिम समाजाचा त्यांना मदत मिळण्यासाठी मुस्लिम समाजाला पण त्या ठिकाणी विविध ट्रस्ट आहेत. इतर ट्रस्टमधून देखील या सर्व समाजाला त्या ठिकाणी मदत केली जाते. फक्त आपण एक गाईडलाईन देण्याचं काम करतो, त्यांना लागणारं सहकार्य करतो की जेणेकरून त्यांना आज ते मदत कशी प्राप्त होईल या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. कारण सामान्य माणसाला कुठं तरी आधार पाहिजे. ग्रामीण भागातून येणारा किंवा या ठिकाणी शहरामध्ये असणारा जो नागरिक आहे, शहरामधल्या नागरिकाला कुठेतरी एक आधार पाहिजे की बा हा माणूस माझ्या पाठीशी आहे, त्याच्या मार्फत काम होईल. तर ज्या ठिकाणी त्यांचं काम आणलं असेल त्या ठिकाणी आपण फोन करतो, वेळ पडली तर त्या ठिकाणी समक्ष जातो आणि समक्ष जाऊन त्याचं काम होईल या दिशेने आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून हे एक घराघरात पोचलेलं आहे. हे काय केवळ काय 4 लोकात किंवा 10 लोकांना अशातला विषय नाही. आणि म्हणून आता एक वातावरण, एक प्रकारचं वेगळं वातावरण आहे. काय तर वेगळ्या वातावरणाचा त्यांच्यावर काय फरक पडतो की पैशाचा पडतो तर बघूया. भाई व्यक्तिगत कामं करत असताना तुम्ही अनेक कामं केली, कारण त्यावेळेस नगरपालिकेची सत्ता, प्रशासनाची ध्येयधोरणं पण अशी होती की ते तुमच्या हातात सहज शक्य होतं. असे अनेक लोकांना तुम्ही नगरपालिकेमध्ये नोकरी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर संध्या दिल्या, तर त्या लोकांचं आज काय मत आहे? अरे ते लोक तर आहेत, पण त्यामुळे झालं काय, मी माझ्याकडे समजा एखादा पालक आला, तो म्हटला की बा आता एक महिनाभर तुमचा एक अमुक कर्मचारी रजेवर गेला, त्या दरम्यानमध्ये जरा माझ्या मुलाला लावून घेतला तर तेवढं मला त्याच्या कॉलेजला किंवा शाळेच्या फीला काहीतरी मदत होईल. अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी लावून घेतलं काय. पण त्याची शासनामार्फत माझी इन्क्वायरी लावली होती ना लोकांनी काय, आणि त्यामार्फत मला कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या होत्या काय. पण त्याला मी सामोरं गेलो, मी काय गुन्हा केला नाही काय. त्यांना लावण्यासाठी काही पैसे घेतले नव्हते काय. तेवढं महिना 2 महिने त्यांना एक आर्थिक मदत झाली, त्याच्या कुटुंबाला तेवढं त्याची कॉलेजची फी बाजूला गेली किंवा कॉलेजच्या पुस्तकाची किंमत बाजूला गेली. त्या लोकांना आहे ना, आधी मला फोन येतात मला अनेक ठिकाणचे की बा नाही भाई तुम्ही अमुक काम केलं होतं, माझ्या पतीसाठी तुम्ही अमुक ठिकाणी गेला होता, तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहात. ते पेरले ते कुठेतरी उगवणारच ना. बरोबर. आणि बाई एक दुसरा भाग असा होता की क्रीडा क्षेत्रामध्ये तुमची आवड होती आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्ही त्या जनमानसात आलात किंवा जनतेच्या सेवेमध्ये आलात. पण चिपळूण तालुक्यामध्ये त्यावेळेस प्रामुख्यानं आपण ज्याला मदत म्हणतो, टुर्नामेंट हे करण्यासाठी डोनेशन्स म्हणतो वगैरे, ती एक प्रथा तुमच्या काळात ती सुरू झाली चिपळूण तालुक्यामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये विविध पक्ष आले वगैरे, या सर्व बाबी झाल्या. तर ते तुम्ही कसं मॅनेज करायचे? एवढी लोक, एवढे टीम्स यायचे, कबड्डी स्पर्धा असतील, क्रिकेट टुर्नामेंट असतील, मग ती आवड म्हणजे ते शक्य कसं झाले एवढ्या लोकांना सहकार्य करणं, पहिलं बक्षीस देणं किंवा दुसरं बक्षीस देणं, ट्रॉफ्या देणं, मग ते कसं मॅनेज करत होतं? कसं आहे की क्रीडा क्षेत्र हे माझं पहिल्यापासूनचं आवडतं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये मी अनेक प्रकारच्या स्पर्धा भरवल्या. अगदी फेडरेशन सारखी ऑल इंडियाची स्पर्धा कबड्डीची भरवली होती काय. स्टेट लेवलच्या अनेक स्पर्धा या ठिकाणी भरवल्या. मग त्या क्रिकेटच्याही स्पर्धा त्या ठिकाणी चांगले खेळाडू या ठिकाणी आणले. उद्देश एवढाच होता की या ठिकाणचा खेळाडू त्यांचा खेळ बघून तयार व्हावे. आणि त्याचा इफेक्ट असा झाला की याच्यामध्ये ज्या विविध स्पर्धा आम्ही जे भरल्या त्यात मला अनेक तरुण कार्यकर्त्यांनी आणि अनेक खेळाडूंनी मला सहकार्य केलं काय.
ती कुठचाही नया पैसा न घेता. काय? आणि मग ज्या मदत आहे ती मदतीसाठी आम्ही कोणाला जबरदस्ती नाही केली. एकदा तर तुम्हाला सांगतो की मग एकानं मला ₹1.25 काढून दिला. मी तो ₹1.25 घेतला, तो ₹1.25 दिलाय म्हणून परत नाही दिला. काय? पण त्याने ₹1.25 दिलाय म्हणजे तो प्रेमान दिलेला आहे. तोही ₹1.25 आम्ही घेतला आणि ती स्पर्धा होती आमची राज्य पातळीवरती. त्याचा खर्च त्यावेळेला होता 5 लाखाचा, पण तो ₹1.25 सुद्धा आम्ही ऍक्सेप्ट केला. जबरदस्ती नव्हती. कोण समजा त्या खेळाडूंचं जेवण करताना कोण भाजीपाला देत असेल तर भाजीपाला घेतला, कोण तेलाचा डबा देत असेल तेलाचा डबा घेतला. अशा पद्धतीनं हे खेळ वाढवण्यासाठी किंवा खेळाडू तयार करण्यासाठीच योगदान आहे. आणि त्याचं फळ मिळालं ना. त्याचं फळ लोकांना मला विधानसभेमध्ये काय पहिल्या इलेक्शनला पक्ष 3 महिन्याचा फक्त होता. 3 महिन्यामध्ये जवळजवळ फक्त 1700 मतांनी पडलो. काय म्हणजे काय फार हे नाही. चिन्ह पण लोकांनी नेलं ना. काय मी सगळ्या लोकांसोबत जाऊ शकलो नाही. त्याला कारण असं की जे लोकांचं प्रेम होतं ते प्रेम त्यावेळेला व्यक्त झालं. काय आता मी परत 15 वर्षानंतर लोकांसमोर जाणार आहे. आता त्या 15 वर्षात किंवा गेल्या 40 वर्षात मी जे काम केलं असेल ते अजूनही लोकांच्या जर लक्षात असेल काय तर लोक मला त्या दिशेनं सहकार्य करतील. भाई आता तुम्ही एक लोकप्रतिनिधी विधानसभा आमदार होतात, बरोबर आहे ना? आणि त्यानंतर शहरातनं तुम्ही ग्रामीण भागात पण गेलात, बरोबर आहे ना? सरकारी व्यवस्थेमधले काही गोष्टी आहेत, जसं आता आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे, तिथे सहज ICU शक्य होऊ शकतं कारण तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण आवड आहे. अनेक हजारो लोकांना तुम्ही मदत केली असाल, पण ते गव्हर्नमेंटचं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा बेसिक हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ICU किंवा केमोथेरपी सारखी छोटी ट्रीटमेंट आहे, डायलिसिस सारखी आहे, CT स्कॅन सारखी आहे. तर असे काही मुद्द्यांवर तुम्ही पुढे विचार करणार आहात का? म्हणजे कसं आहे, हा प्रश्न आधी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा आहे. माझ्याकडे लोक आले तर मी त्या दृष्टीने पण प्रयत्न करेन. म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी करणार नाही, असं नाही. पण तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे, ते सातत्यानं मंत्रालयात जात असतात, हे करत असतात. त्यांनी ती कामं करी त्या दृष्टीनं मार्गी लावायचे, त्यांनी करायचे आहे. काय ते करतील. त्यांच्याकडे नाही झाली तर आपण आहोतच ना शेवटी. पण ज्या सुविधा होत्या त्या काही सुविधा आपण पण केल्यात ना. नाही केल्या तर नाही. दुसरा एक भाई मुद्दा असा आहे की आपण मॅरेज सर्टिफिकेट विवाह नोंदणी दाखला आहे, त्या विवाह नोंदणी दाखल्यामध्ये काही समाजामध्ये नावं लग्नानंतर चेंज होताना दिसतात. तर ती नावं चेंज झाली. जे पहिले समजा अंकिता आहे तर आता ती सुष्मिता झाले, तर ते त्या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये कुठे नमूद केलं जात नाही, बरोबर आहे? मग ते एखादी तो सेंटेन्स की लग्नानंतरचं विवाहित स्त्रीचं नाव, मग ते अगोदर अंकिता असेल तर अंकिता दिसतं, तर सुष्मिता दिसत नाही. तर अशा अनेक काही सार्वजनिक विषय आहेत, पण व्यक्तिगत संघर्ष करावा लागतो. मग ते नाव नसल्यामुळे मग ॲफिडेव्हिट करा, आणखी गॅजेट करा, आणखी काय काय करा, आणि ते त्या कुटुंबाला कुठेतरी निस्तरावं लागतं. तशीच काही सार्वजनिक भूमिका आपण जेव्हा बघतो, पण व्यक्तिगत संघर्ष करत लोक असतात. जसं MSCBचा विषय आहे, बिलांचा विषय आहे, तर ते लोक असतो हा सार्वजनिक विषय. मग ते MSCB मध्ये गेल्यानंतर ते अधिकारी काय त्यांना साथ देत नाही. असणाऱ्या बिलामध्ये ते कॅल्क्युलेशन करून दाखवतात ना हे बरोबर आहे, किंवा एखादं मीटर फॉल्टी आहे ते टेस्टिंगला गेलं तर बरोबर आहे. तर अशी जे काही सार्वजनिक ज्या काही अडी अडचणीत लोकांच्या, पण व्यक्तिगत संघर्ष करतात. तर असं पुढे तुम्ही निवडून आल्यानंतर शहरासाठी असं काय एखादं नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार आहात का? सार्वजनिक विषयाला व्यक्तिगत जे संघर्ष करतात लोक, असं काय निर्णय व्यक्तिगत म्हणजे नियंत्रण आणण्यासाठी व्यक्तिगत अशी काय प्रणाली उभी करणार आहात का? ते कसं आहे की लोकप्रतिनिधी हा जनता आणि शासन याच्यामधला एक ट्रस्टी आहे. त्यांचे जे प्रश्न लोकांना कसे सोडून देता येतील, त्याला लोक अडचणी देतात, त्याला ते ट्रस्टीकडे येतात आणि मग त्याच्यातलं कायदेशीर वेआउट काढून त्यांना न्याय द्यायचं काम. हे पूर्वी मॅरेज रजिस्ट्रेशनचं काम पहिलं सब रजिस्टरकडे होतं, त्याच्यामार्फत गॅजेट व्हायचं. आता ते काम नगरपालिकेकडे आलं. आता आपण जी माहिती भरून देतो त्या पद्धतीनं ते रजिस्टर होतं. त्यांनी जर समजा लग्नात
पूर्वीचं नाव एवढं, लग्नानंतरचं नाव एवढं, हे अशी माहिती दिली तर तसंच रजिस्ट्रेशन नाही, पण ते कॉलम ऍडच होत नाही ना बाई. नाही, पण ते जर होत नसेल तर हां. त्या बाबतीतलं नगरपालिकेकडं त्यांनी प्रस्ताव दिला, अर्ज दिला, आम्ही शासनाकडे त्याची अमेंडमेंट करायला लावू ना. शासन म्हणजे काय परमेश्वर नाही, कारण इथे बारीक सारीक चुका होतात, ते दुरुस्त करायला लावणं सुद्धा लोकपर्यंत काम आहे ना, करू आपण ते. बरं. तर हे होते रमेशभाई कदम. जनतेने पदवी दिलेली आहे जाणता राजा म्हणून. अनेक विषय त्यांनी आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये, त्यानंतर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केलेलं कार्य त्यांनी सांगितलं. पण काही स्वप्नही अजून बाळगतायत की आणखी काय शहरासाठी देता येईल, जनतेसाठी देता येईल. तर ते पूर्णतः जाण्यासाठी त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि त्यांनी अपीलही केलं की लोकांनी निवडून दिलं तर मी नक्कीच जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहीन. आणि आताही ते जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध सतत असतात. त्यांचा रोज जनता दरबारही भरतो, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे, बाह्य आहेत. पाहूया आता पुढे कसे कसे नवीन चेहरे येत आहेत. निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात आणखी कोण येते आणि नंतर राजकीय त्याच्यामध्ये काय उलटा पालट होणार आहे. पण निश्चितच आपण सर्व जे नगराध्यक्षचे भावी चेहरे आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. त्यांची व्यक्तिगत पूर्ण एक बायोग्राफी टाईप माहिती घेऊन आपण चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना देणार आहोत. तर चला, चिपळूण लाईव्हसाठी शकील तांबे.